विजयी होणार या आत्मविश्वासाने निवडणुकीची तयारी करा। ही निवडणूक म्हणजे आपली ऍसिड टेस्ट आहे। 1997 पासून महापालिका निवडणुकांची जबाबदारी आली तेव्हापासून प्रत्येक वेळी मला अनेकांनी ही निवडणूक तुमच्यासाठी ऍसिड टेस्ट आहे हे सांगण्यास सुरुवात केली। प्रत्येक निवडणूक ही ऍसिड टेस्टच असायला हवी, पण शिवसैनिकांच्या आणि तुमच्या भरोशावर आत्मविश्वासाने जिंकत आलो असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं। ऍसिड टेस्टच्या काळात आपण 103 पर्यंतचा आकडा गाठला आहे याची आठवण त्यांनी करून दिली। त्यामुळे आत्मविश्वासाने जनतेला सामोरे जा, त्याच आत्मविश्वासाने याही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच पदाधिकाऱ्यांना केलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बऱ्याच सूचना दिल्यात, मार्गदर्शन केलंय, काय सांगशील? खरं तर आता सगळ्या निवडणुका जवळ येत आहेत, निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि अशा वेळेला प्रत्येक शिवसैनिकाला त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्याकडून जनतेपर्यंत जात काही संदेश द्यायचा आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांना आता उत्साही करायचं आहे, कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायचा आहे। या सगळ्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि अशामध्येच उद्धव ठाकरे सातत्यानं बैठका घेत आहेत। अशाच एका बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेले 2 वक्तव्य अत्यंत महत्त्वाची आहेत। त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे जे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत ते कार्यकर्ते पुन्हा आपल्याकडे येऊ पाहत आहेत, मात्र त्यांची जागा अन्य शिवसैनिकांनी घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पक्षात घ्यायचं नाही। जर का कार्यकर्त्यांनी, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच ती भूमिका घेतली की त्यांना पुन्हा घ्या, तरच आपण त्यांना परत घेणार आहोत। दुसरं म्हणजे ही निवडणूक आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे। म्हणजे 1997 पासून आपल्यापर्यंत जबाबदारी आली आणि त्यानंतर प्रत्येक निवडणूक ही ऍसिड टेस्ट आहे तुमच्यासाठी, असंच सगळेजण सांगत होते। त्यामुळे तुमच्या भरोशावरती आपण महानगरपालिका पादाक्रांत केली आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेवर जर भगवा फडकवायचा असेल तर तुमच्या सगळ्यांची साथ अत्यंत महत्त्वाची आहे। ही निवडणूक आपल्याला आता ऍसिड टेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही कामाला लागा, प्रत्येक एका घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचा, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आपली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। 2 दिवस सातत्यानं बैठका सुरू आहेत। आज देखील महिला पदाधिकाऱ्यांची एक बैठक शिवसेना भवन या ठिकाणी 4 वाजता बोलावण्यात आलेली आहे आणि यावेळेला देखील उद्धव ठाकरे काय नेमकं या सगळ्या महिलांना मार्गदर्शन करतात, यावेळेला त्यांचं नेमकं काय वक्तव्य असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर युती आणि महायुती तसंच महाविकास आघाडी या सगळ्यांसंदर्भात कुठे युती करायची आहे, कुठे आपल्याला जागा लढवायची आहेत, यावर देखील त्यांचं काय भाष्य असेल ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि कालच्या बैठकीमध्ये निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।